नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 101 ते 105. प्रथम आपण 101वा अभंग ऐकूया. देव भक्तांचा अंकित, कामे त्यांची सदा करीत, त्याचे पडोने दिहुणे होय रक्षिता आपण. जनी म्हणे भक्ती भाव, देवदास ऐक्य जीव. जनी म्हणे भक्ती भाव, देवदास ऐक्य जीव. भक्तांच्या भक्तीने देव भक्तांच्या अंकित होतो. भक्ताचं सर्वस्व तोच होतो. नेहमीचं काम मग ते कोणतंही असो, ते देव करतोच करतो. भक्ताला काहीही कमी पडू देत नाही, कारण तो भक्ताचा रक्षण करताच होतो. जनाबाई म्हणतायत, हाच भक्तिभाव असूनही देव आणि भक्त यांचं ऐक्य होऊनच ते एक होतात. पुढचा अभंग घेऊया 102वा. बाळे भोळे ठकविशी, ते तवन चाले आम्हा पाशी. बाळे भोळे ठकविशी, ते तवन चाले आम्हा पाशी. गर्व धरिसी नामाचा, सोहम सोहम गरजे वाचा. गर्व धरिसी नामाचा, सोहम सोहम गरजे वाचा. आशा तृष्णा तुम्हा पाशी, नाही म्हणे जनी दासी. नाही म्हणे जनी दासी, नाही म्हणे जनी दासी. हे देवा, तू भोळ्या भाळ्या लोकांना ठकवू शकतोस, पण आमच्यासारख्यांना नाही. आमच्याजवळ तुझं काहीही चालणार नाही. स्वनामाचा तुला गर्व आहे. नेहमीच तू सह अहम असं बोलत असतोच ना. आशा तृष्णा हे जे काय आहे ना, ते सगळं तुझ्यापाशीच आहे. जनाबाई म्हणतायत, तुला मिळवायचं काहीही नाहीये आणि काही मिळालं नाही असंही नाही, तरीही ते कर्म करीतच असतात. इथं व्याज स्तुती दिसून येते. पुढचा अभंग घेऊया 103वा. जेवी जेवी बा मोरारी, तुझ वाढिली शिदोरी. जेवी जेवी बा मोरारी, तुझ वाढिली शिदोरी. कनकाचे ताटी, रत्न जडित ठेविली वाटी. अमुचे ब्रह्मसारंग पाणी, हिंडतसे रानो रानी. गोपाळांचे मेळी, हरी खेळ चेंडू फळी. तुळशीचे वनी, उभी राहे दासी जनी. तुळशीचे वनी, उभी राही दासी जनी. मूर राक्षसाला मारणारा मुरारी. मुरारी म्हणजे श्रीकृष्ण. गोपाळ कृष्णाला जेवणाचा आग्रह करून म्हणतात, अरे कृष्णा, आमची शिदोरी तुला वाढली आहे, आता तरी तू जेवण कर. सोन्याच्या ताटात रत्नजडीत वाटीत जेवणारा तू, आमची वाढलेली शिदोरी तू आता खा बघू. रानावनातून गुरे चारणारा, गोपाळांच्या बरोबर खेळणारा, हिंडणारा, वनक्रीडा करणारा, सारंग पाणी म्हणजे ज्याच्या हाती सारंग आहे असा सारंग पाणी म्हणजेच कृष्ण. आणि हाच तर आमचा ब्रह्म आहे. गोपाळांच्या सवे चेंडू आणि फळीचा खेळ खेळणारा हाच तो हरी आहे का? तुळस वृंदावनी थांबून दासीजनी हे सगळं बघती आहे आणि मनातल्या मनात ती हे सगळं म्हणतीये. पुढचा अभंग ऐकूयात 104वा. जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवेच्या जीवलगा. जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवीच्या जीवलगा. विनवितसे सांगा, महिमा साधू संतांचा. कैसी वसविली पंढरी, काय
महिमा भीमा तेरी, पुंडलिकाच्या द्वारी का उभा राहिलासी, कैसा आला हा गोविंद, कैसा झाला वेणुनाद, येऊनी नारद का राहिला, कृपा करा नारायणा, सांगा अंतरीच्या खुणा, येऊ दे करुणा दासी जनी विनवितसे, येऊ दे करुणा दासी जनी विनवितसे. जनाबाई म्हणतात, माझ्या जीवाच्या जीवलगा पांडुरंगा, मी तुमची विनवणी करतेय की तुम्ही मला साधू संतांचा महिमा सांगावा. पंढरी कशी वसली गेली, भीमातीराचं एवढं काय महत्व आहे, पुंडलिकाच्या द्वारावरच तू का उभा राहिला आहेस, गोविंद रूपी हे कृष्णा तू इथे कसा आलायस, तुझ्या बासरीचा नाद कसा रे उमटलाय, महर्षी नारद सुद्धा इथे येऊन का बरं राहिले. तर हे नारायणा, एवढी कृपा करा आणि अंतरीच्या काहीतरी खुणा मला सांगा, एवढी करुणा माझ्याबद्दल तुम्हाला येऊ द्या हो. असे दासी जनाबाई पांडुरंगाला विनवती आहे, आळवती आहे. दुर्योधन मारी पांडवासी रक्षी हरी, दुर्योधना मारी पांडवासी रक्षी हरी, पांडव वनवासी जाये तया पाठी देव आहे, उणे न पडे तयांचे काम पुरवी हो मनाचे, जनी म्हणे विदुराच्या कण्या भक्षी हो प्रीतीच्या, कण्या भक्षी हो प्रीतीच्या. हे हरी, तू कौरव दुर्योधनाला मारलंयस, पण पांडवांचं मात्र तू रक्षण केलंयस, त्यांना तारलंयस. वनवासात अज्ञातवासात पांडव जिथे जिथे राहत होते तिथे तिथे तूच राहून त्यांचं रक्षण केलंयस ना. त्यांच्या मनीच्या सगळ्या इच्छा तूच तर पूर्ण केल्यास, त्यांना तू काहीही कमी पडू दिलेलं नाहीयेस. विदुर हा तर दासीपुत्र, आणि तरीही तू त्याच्या घरी कण्या मोठ्या प्रेमाने खाल्ल्या आहेस, असं जनाबाई म्हणतात. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.